सर्व माझ्या मतदार बंधूंचे मनापासून आभार आणि मी शेवटपर्यंत त्यांचा ऋणी राहील. कारण हा विजय तेवढा सोपा नव्हता. प्रतिकूल परिस्थितीमध्ये विजय खेचून आणणं हे महेश विर्लेची काम नाही, हे पूर्णच्या पूर्ण कार्यकर्त्यांचं, पूर्ण जनसामान्याचा आणि मतदार बंधू भगिनीचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. आपलं पूर्णच्या पूर्ण आपलं विजनच आहे की आपण विकासाच्या दृष्टीने काम करतोय आणि विकास काम, समाज काम ह्याच गोष्टीने आपण आज पुढे आहोत आणि त्याच गोष्टी भविष्यातही घडत राहणार आहेत. कार्यसम्राट आमदारांनी जी विकास कामं आपण त्यांच्याकडे मागली ती विकास कामं आपल्याला देण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं या परिसरामध्ये खूप मोठं विकास काम झालेलं आहे. सर्वचे सर्व रस्ते, त्यानंतर स्ट्रीट लाईट वगैरे सर्व गोष्टी एकदम सुव्यवस्थित आहे आपल्या आजच्या ह्या ठिकाणी. आणि एक विशेष सांगेल की आपण हा जो विजय आहे, हा विजय हा खेचून आणलेला विजय आहे, सर्वांनी खेचून आणलेला विजय आहे. कारण की मी स्वतः तिथे बसलेला असताना बघत होतो प्रत्येक ठिकठिकाणी कशा पद्धतीने आपले बूथ चालले. म्हणून मी सांगेल की हा कार्यकर्त्यांनी खेचून आणलेला विजय आहे. माझं नाव चेतन वसंत पवाली. पहिले मी सर्व मतदारांचे आभार मानतो का त्यांनी भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल त्यांचे परत एकदा आभार मानतो. आणि येत्या 5 वर्षात जी कामं करण्याची जी संधी दिली आहे ते कामं आम्ही करून दाखवू. कारण की मागच्या वेळेस आम्ही ज्यांच्या पाठी होतो त्यांच्या पाठी राहून कामं केली, पण ती कामं करून आमचा काय फायदा नाही झाला. त्यांनी ती कामांची पूर्ण सगळा मोबदला त्यांनीच खाल्ला, आम्हाला तसेच ठेवले. म्हणून त्यांचा पक्ष सोडून आम्ही दुसऱ्या पक्षाकडे इकडे आलो आणि तिथनं तिकीट घेऊन आमची सीट लागली. मी ज्या पक्षाकडनं तिकीट घेतली ती परिवर्तन विकास आघाडी, सुधाभाऊ घारे, नितीन सावंत आणि बाबू घारेच्या पॅनलला मी उभा राहून माझ्या मिसेसची सीट भरघोस अशी 700 मतांनी निवडून आली. त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानतो. आणि याच्या पुढे 5 वर्ष त्यांनी जी काम करण्याची संधी दिली ते आम्ही काम चांगल्या पद्धतीने करू, लोकांना विचारात घेऊन ते काम करू. आणि सर्व परत मतदारांचे आभार मानतो.